पूर्ण जाहीर झाल्यामुळे शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत। बघा, आता मागच्या वेळेस पण सरकारच्या माध्यमातून एकदा घोषणा झाली होती नुकसान भरपाई वाटपाचे, तर ते देखील पूर्ण वाटप झाले होते। तर आता पीक विम्याचे पूर्ण वाटप केले जाणार आहे। बघा, ही रक्कम नेमकी आता कशा पद्धतीने वाटप केली जाणार आहे, आज पूर्ण रक्कम मिळणार आहे की उद्या मिळणार आहे की दुसरी कोणती तारीख आहे ते पण दाखवणार आहे। आणि सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप आता हे करणार आहे सरकार, त्याबद्दलची देखील आपण माहिती बघणार आहोत। यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात आता पीक विमा नुकसान भरपाई योजनेबाबत महत्त्वाची बातमी, कारण की आता हे पूर्ण पैसे शेतकरी बांधवांना देण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांना एक दिलासा देणारी महत्त्वाची अपडेट आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तर चला आता संपूर्ण माहिती आपण बघूयात। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकरी हितासाठी अखेर आनंदाचा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। होय, शेतकरी चांगलेच खुश होणार असून डायरेक्ट शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट पैसे डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या आता बँक खात्यात वाटप होणार आहेत। होय, सरकारचा आता निर्णय झालेला असून इथे बघू शकता काय माहिती आलेली आहे। शेतकरी हितासाठी अखेर आनंदाचा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, कारण की आता पीक विम्याचे पैसे बँक खात्यात पूर्ण जमा होणार आहेत। शेतकरी आता चांगलेच खुश होणार असून एक मोठी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे असं पण आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये। बघा, आता हे पैसे जे आहेत ते पूर्ण वाटप केले जाणार असून टप्प्याटप्प्यामध्ये लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार आता असा मोठा निर्णय झालेला आहे, यामुळे शेतकरी चांगले खुश झालेले आहेत। तर सर्वांच्या खात्यात डीबीटी अंतर्गत पैसे जमा होणार असून सरकारकडून 128 कोटी रुपये पूर्ण मंजूर झालेले असून पीक विम्याची रक्कम, नुकसान भरपाईची रक्कम ही देण्यात येणार आहे। होय, आता सरकारच्या माध्यमातून 128 कोटी रुपये देखील मंत्रिमंडळातून मंजूर करण्यात आलेले आहेत। पण हे नुकसान भरपाईचे पैसे, पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला मी नावं दाखवणार आहे। कारण की सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पैसे वाटप होण्याची शक्यता असून जर या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर 17,000 रुपयांचा पीक विमा तुम्हाला पण मिळेल। काहींना 15 ते 13,000 रुपयांचा मिळेल, तर काहींना 20 ते 25,000 रुपये देखील रक्कम मिळणार आहे। त्यामुळे वेगवेगळी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। काळजी करण्याचं किंवा चिंता करण्याचं कोणतंच कारण नाहीये। डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे सरकार देणार असून शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळणार आहे असं पण आपण म्हटलं तरी काही हरकत नाही। तर चला आता महत्त्वाची माहिती म्हणजे लाखो शेतकऱ्यांना हे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आता मिळणार आहेत। पण यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, की सर्वांनाच पैसे वाटप होणार आहेत, पैसे आज जमा होणार की उद्या जमा होणार, आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पूर्ण पैसे वाटप होणार आहेत, आता ती पण यादी मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात लवकर पैसे भेटणार आहेत की नाही ही पण माहिती बघायला मिळेल। तर चला आता संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो। बघा शेतकरी बांधवांनो, अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। बघू शकता, राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपासाठी रक्कम मंजूर झालेली आहे। आता हे पैसे सर्वात आधी नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात या संदर्भातील यादी देखील आपण बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता हे पैसे शेतकऱ्यांना जे आहे ते पूर्ण डीबीटीतून देण्यात येणार आहेत। म्हणजे तिकडून पैसे पाठवल्यानंतर 30 मिनिटाच्या आत तिकडे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले दिसतील। एवढ्या वेगवान पद्धतीने सरकारने पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे। कुणाला आता 13,000 रुपये भेटणार आहेत, काहींना 17,000 रुपये भेटणार आहेत, काहींना 20,000 रुपये भेटणार आहेत, तर काहींना 25,000 रुपये किंवा 22,000 रुपये अशी पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करू नका किंवा आता कसली चिंता करू नका। सरकारच्या लक्षात आलंय शेतकऱ्यांना आता पैसे दिले पाहिजे, कारण की मागच्याच महिन्यात तुमच्या खात्यात आता पीएम किसानचे पण आले 2,000 रुपये, त्यानंतर नमो शेतकरीचे पण 2,000 रुपये आलेले आहेत। टोटल सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये तुम्हाला फेब्रुवारी मार्चच्या आसपास मिळालेले आहेत। आणि ही रक्कम सर्व डीबीटीतून दिली असून 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जे आहेत ते मागच्या वेळेस सरकारने दिलेले आहेत। तर आता या एप्रिल महिन्यामध्ये काय देणार आहेत, तर या एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण हा पीक विमा नुकसान भरपाई तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला आता सुरुवात होत आहे। आणि हे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात वाटप होणार असून 90 लाखांपेक्षा
पेक्षा अधिक शेतकऱ्यांना गेल्या वेळेस जसं नमो शेतकरी आणि PM किसानचे आत्ताच थोड्या दिवसापूर्वी जे 4,000 रुपये दिलेले आहेत हे जर तुम्हाला मिळाले नसतील तर मग काळजी करू नका, आता पीक विम्याचे मिळतील. जरी मिळाले असतील तरी तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणारच आहेत. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना नाराज होण्याची किंवा चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही. तसा मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. त्यामुळे आता ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सरकारचा हा उत्तम आणि चांगला निर्णय शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो. फक्त आता याची वाटप वेळेवरती देखील होणं गरजेचं आहे, कारण की आता DBTतून पैसे दिल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जसे पैसे जमा होतील सर्वांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना पण सध्या मदतीची गरजच आहे, कारण की अवकाळी पाऊस असो किंवा इतर संकट ही काय जात नाहीये, सारखं येतानाच दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज असते. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते. बघा आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत ते तुम्हाला सांगतो. बघा आता जिल्ह्यांची नावं दाखवत आहे. जर यादीमध्ये या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात DBTच्या अंतर्गत डायरेक्ट हे 17,000 रुपयांची रक्कम पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात येईल. कोणाला 15,000 रुपये मिळतील तर कोणाला 20,000 ते 22,000 रुपये मिळतील, पण ही रक्कम 100% मिळून जाईल. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला असून शेतकरी बांधवांनो तुम्ही आता काळजी किंवा चिंता करणं सोडून द्या. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे. तर चला, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत आणि शेतकरी बांधवांनो हे पैसे वाटप तर होणार आहेत, पण महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला सरकारने सांगितलेली ही 2 कामे पण करायची आहेत. होय, जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे आत्ताचे 15,000, 17,000 किंवा 20-25,000 रुपये जी रक्कम सरकार वाटप करणार आहे हे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर ही 2 कामे करायची आहेत. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाही तर त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार नाहीत. ही पण गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला ही 2 कामे करणं गरजेचं ठरणारच आहे, कारण की सर्व शेतकरी बांधवांनी जर ही 2 कामे केली तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट DBTच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप हे नक्कीच होऊन जाईल. तर चला, आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या 15 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण लवकर पैसे मिळतील. त्यानंतर कोणती 2 कामे करायची ते पण बघूया. त्यानंतर पैसे आज येणार, रात्री येणार, दुपारी येणार की उद्या येणार हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. तर चला, संपूर्ण माहिती आता बघूयात. होय, पीक विमा जाहीर झालेला आहे आणि आनंदाची बातमी आलेली आहे. यावेळेस पूर्ण फिक्स वाटप होणार असल्याची माहिती पण समोर येत आहे. तर चला पाहूयात. बघा शेतकरी बांधवांनो, आलेल्या माहितीनुसार आता पूर्ण पैसे वाटप होणार असून शेतकऱ्यांना काळजी करायची नाही. बघा येथे सांगितलेलं आहे की या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होऊ शकतात. आलेल्या माहितीनुसार कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं देखील आपण पाहण्याचं काम आता करतच आहोत. बघा तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यावरती 17,000 रुपये पीक विम्याचे किंवा 15,000 रुपये, काही शेतकऱ्यांना तर जास्त रक्कम 22,000 ते 25,000 रुपये पण मिळणार आहे. अशा पद्धतीची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळणार असून शेतकरी बांधवांना जास्त काही काळजी करण्याची गरज पडणार नाही. आणि हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारचा झालेला आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा आलेल्या माहितीनुसार पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई आता पूर्ण या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना सर्वात आधी देण्यात येणार आहे. बघा आता या आसपासची सर्व रक्कम शेतकऱ्यांना आता मिळू शकते, पण ही 2 कामे पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर पीक विमा नुकसान भरपाई तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही किंवा सरकार तुम्हाला ते पैसे देणार नाही. तुमचं नाव यादीतून कायमचं बंद पण केलं जाऊ शकतं. मग जर आता तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई पाहिजे असेल तर आता कोणती 2 कामे करायची आहेत ती पण माहिती तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओत दाखवणार आहे. आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत हे पण मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत आता व्हिडिओचं काम करत चला. बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या बँक खात्यावरती DBTच्या अंतर्गत सर्वची सर्व रक्कम वाटप केली जाणार आहे आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळणार असून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार आहेत. बघा मग यामध्ये आता पहिला जिल्हा देखील कोणता आहे, दुसरा कोणता आहे, तिसरा जिल्हा कोणता आहे, सर्व
काही जिल्ह्यांची आता मी नावं दाखवत आहे. या ठिकाणी लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही हे पण तुम्हाला आता माहिती नक्कीच बघायला मिळेल. तर चला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात. तर बघू शकता आता शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली असून शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा आता मिळणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत. बघा आता यादीमध्ये जिल्ह्यांची नावं आलेली आहेत. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहेत. यामध्ये विशेषतः आता या ठिकाणचे खालीचे जे जिल्हे आहेत ते आहेत. म्हणजे आता कोणते आहेत त्यांची नावं सांगतो. या ठिकाणी जर विचार केला तर मराठवाडा असो किंवा विदर्भ असो किंवा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असो, यातील बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता सरकारने नेमके कोणकोणते पैसे वाटपासाठी विभाग निवडले आहेत हे एकदा बघूयात. बघा एकंदरीत जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणात वेगवान प्रक्रिया सुरू आहे ती म्हणजे मराठवाड्यामध्ये. बघा जर तुम्ही मराठवाड्यातील राहणारे शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे हे वाटप होऊ शकतं. काहींना मिळालेले पण असतील, ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळून जातील. त्यानंतर दुसरा विभाग पश्चिम महाराष्ट्र आहे. या ठिकाणी पण पूर्ण पैसे वाटप, पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यानंतर जे आहे ते आता विभाग म्हणजे आता आपल्याला बघायला मिळत आहे विदर्भ विभागातील कोणते जिल्हे असो किंवा शेतकरी तुम्ही जर राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा होणार असून पूर्ण पैसे वाटप सुरू आता बघायला मिळत आहे. पूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुरू करण्याचं काम आता सरकार करत असून शेतकरी बांधवांना थेट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे देण्यात येणार आहेत. बघा आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणच्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून पूर्ण पैसे बँक खात्यावरती जमा होणार आहेत. मग चला आता यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमवणार आहेत अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावं आणि यादी वाचून दाखवण्याचं काम करतो. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होऊन जातील. तर बघा आलेल्या माहितीनुसार यामध्ये परभणी जिल्हा पहिला जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे. बघा परभणी जिल्ह्यात जर विचार केला तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो काळजी करू नका. 17,000 रुपयांची पीक विम्याची रक्कम तुम्हाला मिळेल किंवा एवढी नाही मिळाली तर काहींना 15,000 का होईना मिळेल, काहींना तर जास्त 22,000 ते 25,000 रुपये पण मिळणार आहे. अशी वेगवेगळी पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकते. त्यामुळे आता काळजी करण्याचं कसलंच कारण राहणार नाही आणि पूर्ण पैसे खात्यात जमा होतील. पण शेवटपर्यंत आता राहिलेला व्हिडिओ बघा. 2च मिनिटाचा व्हिडिओ राहिलाय. कोणती 2 कामे तुम्हाला करावी लागतील ती पण माहिती दाखवणार आहे आणि अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहेत अशा जिल्ह्यांची पण आपण यादी बघत आहोत. यासाठी तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन बघण्याचं काम करा. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे कोणते आहेत ते आपण बघू. तर बघा आता पहिला जिल्हा बघितला, त्यानंतर दुसरा जिल्हा धाराशिव जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत. बघा होय, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारची मोठी घोषणा असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत. आलेल्या माहितीनुसार आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम दिली जाणार असून डीबीटीच्या अंतर्गत 17,000 रुपयांचा पीक विमा याही ठिकाणी वाटप होणार आहे. नुकसान भरपाईचे 10,000 ते 12,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये किंवा चिंता देखील करण्याची गरज नाहीये. धाराशिव जिल्हा असेल, आसपासचे कळंब तालुक्याचे भाग असतील, याही तालुक्यांमध्ये परंडा भाग असेल, याही तालुक्यांमध्ये पूर्ण पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा आता चिंता देखील करत बसू नका. तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारकडून तुम्हाला मिळणार आहे आणि ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता पूर्ण पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी रक्कम जमा होणार आहे अशा सर्व काही जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. तर बघा आता पुढचा जिल्हा कोणता आहे, तर या ठिकाणी बघू शकता बीड जिल्हा. बीड जिल्ह्यात पण पैसे जमा होणार आहेत. यानंतर लातूर जिल्हा आहे, याही ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अमरावती येथे 99% जास्त दावे निघाली लागल्याचे वृत्त देखील समोर येत आहे. सूत्रांकडून माहिती समोर येऊ लागलेली आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, मंगळवेढा सारख्या काही तालुक्यांमध्ये अद्याप प्रक्रिया सुरू आहे. सांगली आणि अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होणार असून शेतकरी बांधवांनो 17,000 रुपयांचा पीक विमा तुम्हाला पण मिळेल. नुकसान भरपाईचे 10,000 ते 12,000 रुपये मिळतील. काळजी करू नका. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आपण बघण्याचं काम केलंय. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तर भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.